नमस्कार मंडळी. 4-5 दिवसापासून आमच्याकडे वातावरण असं ढगाळ होतं. मग पापड मी केले नव्हते. तर म्हटलं आज कसंही करून करूया. मग आता जेव्हा मी बरोबर पापड करायला घेतले तेव्हाच मस्त कडकडीत ऊन पडलं होतं. मग आता इतक्या उन्हामध्ये मुलांनी मला खूप मदत केली पापड करण्यासाठी. मग म्हटलं त्यांच्यासाठी चला आज आईस्क्रीम करूया थंडगार, तर मुलांनासुद्धा छान वाटेल. तर आता मी आईस्क्रीम करायला घेतलेलं आहे आणि हे आईस्क्रीम झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आहे मी. बघा किती छान आईस्क्रीम झालं आहे. तर त्यासाठी मी थोडेसे बदाम घेतले, थोडे काजू घेतले आणि पंपकिन सीड घेतले आणि हे जे खजूर आहे ते छोटीशी एक वाटी घेतलेलं आहे. ते सोलून त्यातले बिया वगैरे काढून घेतलेत आणि ओट्स घेतलेत तेवढे छोट्याशा वाटीने. कॉफी घेतले 1 चमचा आणि थोडीशी वेलची घेतली आहे आणि 3 वाट्या दूध घेतलेलं आहे साईसहित. नंतर मी हे 1 तासासाठी झाकून ठेवलं होतं. 1 तासानंतर ते छान फुगले होते. त्यानंतर मी ते मिक्सरमध्ये टाकलं आणि एकदम छान क्रीमी होईपर्यंत असं मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आणि त्यानंतर त्याच डब्यामध्ये हे सगळं साहित्य परत एकदा मी ओतलं आणि ते रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवून गेलं. पण सकाळी मी उठल्यावर पाहिलं तर पूर्वाने पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे फ्रीजरचं डोअर आहे ना ते थोडंसं ओपन राहिलं आणि त्याच्यामुळे माझं आईस्क्रीम जे आहे ना ते पूर्णपणे व्यवस्थित असं सेट नाही झालं. पण टेस्ट इतकी छान झालेली. मी मुलांना म्हटलं चला ठेवा आणि परत ती सेट झाल्यावर खावा. पण ऐकतील ती मुलं कसली.